मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे श्रेष्ठपणे सर्वत्र वरिष्ठ आदि शक्ती सर्वत्र वरिष्ठ आदि शक्ती Sa
ज्ञानासी बोध सज्ञानासी बोध सत्यानासी थोडी उपाद सर्वत्र थोडी उपाद सर्वत्र जगाचा उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मूढ जना पावन साचार मूढ जना लढी वाळताने काजना लढी वाळताने काजना कृपा सुदेने मजवारी कृपा सुदेने मजवारी कृपा सुदेने मजवारी जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मूढ जना पावन साचार मूढ जना जय गोपाल कुमाई 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 जय गोपाल हॅलो श्रेष्ठ बने श्रेष्ठ मुक्त बने श्रेष्ठ बने श्रेष्ठ श्रेष्ठ
सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मुडजना अज्ञानासी बोध सज्ञानासी शुद्धी तोडिली उपाधी सर्वत्राची जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मुडजना लढीवाड ताने एका जनार्दनी कृपा असू देने मजवरी. थोडासा इकोठी आता
जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मूढजना समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्नीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची धन्य कृपदाने कथिता विचार धन्य कृपदाने कथिता विचार दुसरे चरण संताची दुसरे चरण संताजिया चंद्रपदाने कथिता विचार बाबाजी सद्गुरु ज्ञानेषु भगवान विष्णुर निवृत्तिर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्रय जननी देवाचिये अत्रय जननी देवाचिये 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आजत्रय जननी देवाची आजत्रय जननी देवाची 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 नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरि विठ्ठल शक्ती मुक्ताबाई की जय हरी महाराज की जय महाराज की जय मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मूढजना प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग हा पैठण निवासी नाथ महाराजांचा
आईसाहेब मुक्ताईंची स्तुती करतात. नाथ महाराज प्रथम त्यांना म्हणतात तुमचा कृपा पात्र मला करून घ्या, आणि नंतर त्यांचं श्रेष्ठत्व त्यांचं मुक्तत्व हे वर्णन करून आईसाहेबांचा अधिकार काय आहे, त्या किती श्रेष्ठ आहात, सर्वांपेक्षा वरिष्ठ आहात, त्याचप्रमाणे अज्ञानाला बोध देतात. आणि सज्ञानी जरी असला तरी त्याला शुद्धीवर आणण्याची क्रिया ही आईसाहेबांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवलेली आहे. म्हणून खरोखर आईसाहेब तुमचा जो अवतार आहे हा जगताच्या उद्धाराकरताच आहे असं वर्णन नाथ बाबा आजच्या अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आजची जी ही सेवा आपल्या वर्णागावी संपन्न होण्याचं कारण हे काही आजची सेवा नाही, अनेक वर्षापासून जवळजवळ आता 20 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 21व्या वर्षात आता पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला पदार्पण होईल. हा जो कार्यक्रम आहे प्रतिवर्षाला हरिभक्त परायणमचे नागपूर निवासी दादा काळे परिवार दोन्ही बंधू इथे हजर आहात. काळे गुरुजी सुद्धा हजर आहात आणि काळे साहेब सुद्धा हजर आहेत. त्याचप्रमाणे त्यांना अतूट असं सहकार्य आणि सर्व हा त्यांचा जो व्याप आहे या कार्यक्रमाचा हा पूर्ण व्याप सांभाळून सर्व बोजा डोक्यावरती घेऊन आज 20 वर्षापासून जे चालत आलेला जो परिवार आहे तो आमचा वावगे परिवार. या दोन्ही परिवारातून या कार्यक्रमाचं आयोजन असतं. त्याचप्रमाणे मी पहिल्यांदा येऊन गेलो, पण आता अनेक दिवसापासून आपली सर्वांचीच भेट नव्हती. त्या भेटीमध्ये जो आनंद असतो, कारण निस्वार्थ भेट असते ती, त्यामधून कोणाला काही मागायचं नसते किंवा संकट आणायचं नसते. परमार्थातली भेट ही निस्वार्थ असते. त्या दृष्टिकोनातून आमचे विष्णुभाऊ वावगे यांनी फोन केला. त्यांच्या सूचनेतून आपणा सर्वांचं दर्शन मला घडलं. आमचे भाचेबुवा इकडे बसलेले आहेत. त्यांनी विष्णुभाऊच्या माध्यमातून मागेही काही कार्यक्रमाचा प्रयत्न केला होता, परंतु तो नाही सक्सेस झाला. पण आता त्यांनी इथे मला आमंत्रित केलं आणि सर्व आपणांचं दर्शन झालं. मी माझं परम भाग्य समजतो. कारण काय, बहुत दिवस होती मज आस, आजी घडले सायासरी, तुका म्हणे होय तुमचे निपुण्य, भेटी तया पायासिरी. एकमेकाचं आपलं दर्शन होणं, हे हरिभक्तांचं दर्शन होणं, हे फार भाग्याची गोष्ट. हरिभक्त माझे जीवलग सांगाती, सांभाळून नेती परलोका. दुसरं उदाहरण द्यायचं तर माझी या जातीचे मज भेटो कोणी, कशा करतात तर आवडीची धनी फेडावया. आणि माझ्या येण्यात अंतर पडलं, त्या अंतरामध्ये उत्तम असे मृदंगाचार्य निर्माण झाले वावगे परिवारात. त्यांच्याबद्दल एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. पुन्हा घरातलीच मंडळी, आमच्या मुली गायन करतात, वडील हार्मोनियम वाजवतात आणि मुलगा हा मृदंग वाजवतो. संपूर्ण परिवार हा परमार्थाने गजबजलेला. पुन्हा परमार्थिक संस्कार आपल्या मुलांवरती असणं गरजेचं आहे. कारण आपण आपल्या जीवनामध्ये प्रेम निर्माण करणारं जर क्षेत्र असेल कोणतं, तर त्याचं नाव आहे भक्ती क्षेत्र. विठ्ठल विठ्ठल आणि सेवेकरता बरोबर वेळेवर हजर झालेलो आहे. आणि सेवा ही जवळजवळ
8:57 कीर्तनाला सुरुवात झाली. त्यांच्या कीर्तनाला सुरुवात झाली. माझ्या कीर्तनाला आता 9:30 वाजता सुरुवात झाली. म्हणजे आता फक्त मला किती, खटवांगरायांना 1 तास उरला होता, मला अर्धाच उरला. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. कीर्तनाला भरपूर मंडळी हजर आहेत. तुमच्या गावात भरपूर लोक आहेत, त्या मानानं चांगले लोक आहे. म्हणजे माता भगिनी भरपूर आहे. पुरुषांची संख्या जवळजवळ 7 पुरुष माझ्या समोर बसलेले आहे. या बाजूने आमचे वावगे काका बसलेले आहेत आणि माता भगिनी अजून सुद्धा येत आहेत. म्हणजे गर्दी वाढते आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला विठ्ठला विठाला 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 विठाला. 2 मुलं माझ्या समोर बसलेले आहेत आणि टाळकरी मंडळी आपल्याच गावातली आहे. काही आमच्या बाहेर गावून आलेले आमचे गायक मंडळी, हरिभक्तपरायण बेटावतकर आमचे महाराज आहेत आणि त्याचप्रमाणे राजूरचे ज्ञानेश्वर महाराज माऊली आमचे, ते सुद्धा आलेले आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे खासनी साहेब आणि त्याचप्रमाणे मृदंगाचार्य, गावातील विनेकरी बाबा, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विशेषतः म्हणजे साऊंड उत्तम आहे, परंतु साऊंड असा असतो त्याचं ज्ञान अत्यंत तंतोतंत असतं आणि त्यामध्ये थोडी जरी चूक झाली तरी ते मशीन ओरडायला सुरुवात करते. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. पुन्हा कीर्तन समारंभ हा लाईव्ह चालू असल्यामुळे मलाही थोडा वाणीला ब्रेक लावूनच बोलावं लागेल. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. मी कशा करता म्हणतो की तुमचं गाव अत्यंत भाग्यवान आहे. माता भगिनी आमच्या उपस्थित आहे. एका गावात गेलो, काही गावं अशी आहे, एका गावात बरोबर 5 माणसं मोजून कीर्तनाला होते. महिला मंडळी 200-250. एका गावात गेलो तर तिथे फक्त एकच बसलेला होता. पुढे मोठं गाव, 15,000 लोकसंख्या गावाची, पण मनुष्य एकच बसलेला. माता भगिनी 300-350 महिला मंडळी बसलेली आणि एकच होता पुढे बसलेला. टाळकरी होते 5-6. अशी स्थिती. मी त्या माता भगिनींना विचारलं, तुमच्या गावामध्ये हा एकच माणूस आहे का एवढ्या गावात? मग ती एक ताई आली, म्हणे बाबा हा एकच आहे. हा काय? याचं डोकं फिरेल आहे. कोणाचं? तो जो बसलेला होता त्याचं डोकं फिरलेलं आहे, म्हणजे त्याला गोळ्या चालू आहे केळकरच्या. जर हा चांगला असता तर हाही गेला असता बारी दिले. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. त्या मानाने आपलं जे कीर्तन आहे हे अत्यंत उत्तम आहे. आपली जवळजवळ काही कमी संख्येने आहे. कीर्तनाला जास्त लोक नसावे, गर्दी नसावी, पण दर्दी जरूर असावी. म्हणजे कीर्तन ज्यांना कळते, कीर्तन कळून घेणं महत्वाचं आहे आजच्या युगामध्ये. कारण आजच्या युगामध्ये कीर्तन परंपरा ही कशा करता निर्माण झाली हा महत्वाचा भाग आहे. कीर्तन परंपरा कशा करताय, काय कीर्तनाची मर्यादा आहे, काय कीर्तनाची आचारसंहिता आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. जेणेकरुनी मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची. आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत संगे अनंतरंगे नाम बोलावे असा नियम आहे. म्हणजे भगवंताच्या नामाचं वर्णन व्हावं आणि त्या नामाच्या सामर्थ्याने सर्व जीवांवर संस्कार व्हावे. कोणते संस्कार व्हावे? आई वडिलांची प्रथम त्यांनी सेवा करावी. जीवंतोपी वाक्य करणात प्रत्यक्तम भूरी भोजनात गयायाम पिंडदानस्य त्रिभिर पुत्रार्थी पुत्रता. त्यालाच पुत्र म्हटलं जातं की जिवंतोपी वाक्य करणार. आई वडिलांच्या आज्ञेमध्ये जो आई वडील जिवंत आहे तोपर्यंत राहतो त्याला काय म्हणतात? पुत्र.
आणि ते निवर्तल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ पिंडदान आणि अन्नदान जो करतो, हरिकीर्तन त्यांच्या प्रित्यर्थ आयोजित करतो, त्यालाच पुत्र म्हणण्याचा तो लायक आहे, अन्यथा तो पुत्र नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. आणि हे संस्कार मिळण्याचं ठिकाण फक्त एकच आहे, त्याचं नाव आहे भक्ती क्षेत्र. आणि भक्ती क्षेत्रामध्ये जो मुरला, जो भक्ती क्षेत्रात रमला, त्याच्या जीवनाचं कल्याण झालं समजा. कारण येथे ज्या कामाकरता या युगामध्ये तो अवतीर्ण झाला, ते कार्य जर त्यानं केलं तर या जीवनाचं त्याने सार्थक केलं. आणि जर नाही ते कार्य केलं तर पचतील खाणी 84च्या विसरली तया थोर झाली हानी. आणि पचतील खाणी 84च्या कारण भगवंताने आपल्याला नरदेह दिला सुंदर. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईन म्हणती ते होतीन, तरिका चित्तीन धरावे. असा सुंदर नरदेह दिला. तो कशा करता दिला? देवे दिला देह भजन गोमाटा. 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 देवे झाला फाटा बाधी केटा. होया झाला फाटा बाधी केटा. तोया झाला फाटा बाधी केटा. देवे दिला देह भजन गोमाटा. 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 देवे दिला देह भजना गोमटा. हा भजना करता दिलेला देह आहे. आणि हेच सांगण्याकरता, हे तुम्हा आपल्याला सांगण्याकरता संत या भूतलावरती अवतीर्ण झाले. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल असे अनेक संत आहेत विश्वामध्ये, पण त्यापैकी संत मांदियाळेमध्ये सर्वात महान संत जर कोण असतील तर ते श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि आदिशक्ती आई उभारिला ध्वज तिही लोकावरी. उभारिला ध्वज तिही लोकावरी. उभारला ध्वज तिन्ही लोकावरी. उभारला
त्रिलोकावरी आणि ऐसी चराचरे कीर्ती जाची. महान संत जर कोण असतील तर ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. आणि अशा माऊलींनाही सज्ञानी महान प्रत्यक्ष माऊली म्हणजे काही सामान्य नाही. माऊली म्हणजे विश्वात अवतीर्ण झालेलं प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप म्हणजे माऊली. ज्ञान कशाला म्हणतात माहिती आहे की नाही तुम्हाला? ज्ञान म्हणजे काय? गुरुजी माझ्या समोर बसलेले आहे, मी काय सांगणार? ज्ञान या शब्दाचा विग्रह जर केला तर ज्ञ अधिक आन बरोबर ज्ञान. ज्ञ म्हणजे जाणणे, आन म्हणजे दुसरे. जे जाणल्यानंतर या विश्वातलं काहीच जाणण्याचं शिल्लक राहत नाही त्याला ज्ञान म्हणतात. विठ्ठल विठ्ठल असं प्रत्यक्ष ज्ञान विश्वामध्ये अवतीर्ण झालं. पण त्या ज्ञानानेही विश्वाच्या त्रासामुळे ताटी लावून बसावं आणि त्या ज्ञानी पुरुषालाही शुद्ध आणण्याचं काम आमच्या आईसाहेब आदी शक्ती मुक्ताई मातेने करावं. म्हणून त्यांचा तिरोधान सोहळा आपण साजरा करतो. विठ्ठल विठ्ठल आदिशक्ती आईसाहेब मुक्ताई ह्या सर्व संतांमध्ये अत्यंत कडक स्वभावाच्या, फार वैराग्य त्यांच्या अंतःकरणामध्ये, आणि मुक्त अवस्थेमध्ये अखंड रममान असणाऱ्या आदिशक्ती. लहानशी मुक्ताई जशी सनकांडी. आई साहेबांचं वर्णन नामदेवराय करतात. नामदेवराय म्हणतात लहानशी मुक्ताई जशी सनकांडी आणि अनेक संत तिने देशोधडीला लावले अशी ती आई साहेब आहे. देशोधडी लाविले अनेक संत अशी ती आई साहेब आहे. आणि त्यांचा हा जो सोहळा आपण करतो हा समाधी सोहळा नाही, निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा आहे, माऊलींचा समाधी सोहळा आहे, सोपान काकांचा समाधी सोहळा आहे, सांगा वटेश्वरांचा समाधी सोहळा आहे, तुकोबारायांचं वैकुंठ गमन आहे, नाथ महाराजांची जल समाधी आहे आणि आईसाहेब मुक्ताईंचा तिरोधान सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल कडाडली विज निरंजनी जेव्हा, कडाडली विज निरंजनी जेव्हा, विज निरंजनी जेव्हा, कडाडली विज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मुक्ताबाई प्रत्यक्ष ब्राह्मणी साचार आणि पहावया गेलो तर स्वयंमुक्ता. मुक्त, अत्यंत मुक्त अवस्था म्हणजे ज्याला या विश्वातला कोणताच लेश ज्या अवस्थेला लिंपून राहू शकत नाही. उदाहरणार्थ आकाश आहे, आकाश सर्वत्र पसरलेलं आहे, परंतु आकाशाला कधी धुळीने माखल्या गेलं आणि आकाश गढूळपणा त्या आकाशाला प्राप्त झाला असं कधी तुम्ही ऐकलं काय? आकाशानं लगे लेपू दैसा. आकाशाला कधी कोणताच लेप लागत नाही, एवढं नितळ आणि स्वच्छ ते अखंड राहतं. त्याप्रमाणे आई साहेबांचं जीवन आहे आणि त्यांचा हा तिरोधान सोहळ्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. आपले काळे परिवार आणि वावगे परिवार आणि गावातील सर्व मंडळींचं सहकार्य, या सहकार्यातून हा प्रतिवर्षाला हा कार्यक्रम होत असतो. त्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे आणि त्याच निमित्तानं अभंग सेवेकरता निवडलेला आहे नाथ बाबांचा. नाथ महाराज आई साहेबांपुढे उभे राहतात आणि त्यांची स्तुती करतात. स्तुती करून कृपा संपन्न मला करा अशी विनंती सुद्धा करतात. विठ्ठल विठ्ठल कोणताही वर्णविषय असेल, एखाद्या विषयातून
एखाद्या व्यक्तीचं जर वर्णन करायचं असेल तर ते जे वर्णनाची किंमत असते ते वर्णन करणाऱ्याच्या पात्रतेवर अवलंबून असते. विठ्ठल विठ्ठल एखादी अडाणी सासू आपल्या जावयाचं वर्णन करते. काय करतात ताई साहेब तुमचे जावई? म्हणे आमची जावई दररोज खिसे आणि गळे कापतात. मग त्या माता भगिनी म्हणाल्या कपड्याचे कापत असतील. नाही लोकांचे कापता काय? म्हणे नाही कपड्याचे कापता. म्हणजे अडाणी सासूबाईंचे वर्णन आहे. असे अनेक वर्णन असतील पण त्या वर्णनाला एवढी काही किंमत नसते. परंतु अधिकारावरती वर्णनाची जबाबदारी असते. ज्यांचं वर्णन करायचं आहे त्या आईसाहेब मुक्ताई आहे आणि जे वर्णन करतात त्यांचा अधिकार किती मोठा आहे हे आपल्याला सांगतो. थोडं भजन करा. विठ्ठल 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 नाथांच्या घरी भगवंताने द्वारकेवरून छोटीशी मूर्ती निघाली आणि ती मूर्ती निघाली काम मागत्या नाथांच्या दरवाजावर येऊन मला काम द्या. मी तुमच्याकडे मोल न घेता काम करेल. फक्त 2 वेळचं जेवण द्या आणि तेवढ्यावर मी काम करेल. अशी द्वारकेची मूर्ती नाथांच्या घरी आली. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. द्वारकेची मूर्ती एकनाथा द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. पाणी वाहे हरी कावडीने. पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगाडो निकारी. श्रीखंड्या चंदन उगाडो निकारी. पर्याय हरी कावडीने. पाणी वाय हरी कावडीने. श्रीखंडाच्या चंदन उगाडो निकारी. श्रीखंडाच्या चंदन उगाडो निकारी. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी आणि पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगाडोनी करी आणि धोत्रे गंगा तिरी धूत असे. हे नाथांच्या घरी भगवंताने किती वर्ष काम केलं? तब्बल 36 वर्ष. 12 वर्ष धोत्रे धुण्याचं काम, 12 वर्ष कावडीने पाणी वाहण्याचं काम आणि 12 वर्ष भगवंतानं चंदन उगाळून द्यावं आणि देवपूजेची भांडी कुंडी घासून ठेवावी. हे नाथांच्या घरी भगवंताने काम केलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भाव निळा वंदिताचे पाय. हे देवाने त्यांच्या घरी काम करावं एवढा अधिकार नाथांचा. आपण सांगितलेला मजूर आपल्या कामाला सकाळी येईल की नाही याची गॅरंटी नाही. याच्यावरून ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. दुसरा अधिकार सांगतो नाथांचा. नाथ बाबा एकदा निघाले, पंढरपूरच्या यात्रेला गेले आणि तिकडून फिरत फिरत आले. आल्यानंतर त्यांना मध्येच गाव लागलं आंबेजोगाई. आणि त्या आंबेजोगाईमध्ये दत्ताचे साक्षात्कारी भक्त राहतात अशी कानावर त्यांच्या कीर्ती गेली त्या भक्ताची. त्या भक्तांचं नाव होतं दासोपंत. दासोपंत महान अधिकाराचे. दत्त प्रत्यक्ष त्यांच्या घरी सोंगट्या खेळायला यायचे एवढा त्यांचा अधिकार. दत्त भगवंतांनी त्यांच्या घरी त्यांच्याबरोबर जेवण करावं, सोंगट्या खेळाव्या. प्रत्यक्ष दत्त भगवंताचा साक्षात्कार ज्यांना होता. मग आपल्या परंपरेचे जे गुरु आहेत, कारण नाथांचा जो संप्रदाय हा कोणत्या परंपरेतला?
दत्तात्रेय परंपरा, सहस्रार्जुन यदुदुसरा आणि जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी विठ्ठल विठ्ठल. विठाल 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 विठाल. आपल्या परंपरेतील भक्त मंडळी आहे, काय जायला हरकत नाही. म्हणून नाथ बाबा सहज गेले. त्यांनी विचारलं आपण कोण? मी पैठणचा एकनाथ आहे असं सांगितलं. किती नम्रता. अत्यंत महान थोर विभूषित झालेले महात्मे नाथ बाबा, की ज्यांच्या चतुश्लोकी भागवताची मिरवणूक काशीमध्ये निघावी आणि ते अनेकांनी डोक्यावर घेऊन त्याचा उदो उदो करावा, एवढा अधिकार नाथ बाबांचा, तरी सुद्धा नम्रतेनं म्हणतात मी पैठणचा एकनाथ आहे. त्यांनी त्यांच्याकडे व्यवस्था केली नाथांची. नाथ निघाले. 2-4 दिवसानंतर मा अंबेजोगाईचे जे काही दासोपंत होते त्यांना सांगितलं, आले कदाचित गोदावरी स्नानाला तर या आमच्या घरी पैठणला. आले. मग ते कोण? दासोपंत योगायोगाने आले. आल्यानंतर गोदावरी स्नान केलं आणि त्यांना आठवण आली की आपल्याकडे कोणीतरी एकनाथ आला होता. त्याने सांगितलं की आमच्या घरी या. असं जेव्हा सांगितलं तेव्हा लक्षात आल्यानंतर निघाले. तर प्रत्येक गावामध्ये ओटे असतात. त्या ओट्यावरती लोक बसलेले असतात. त्या ओट्याचं नाव काय असते? त्याचं नाव तुमच्या गावाकडे माहीत नाही लोकांना, पण आमच्या भागात असतात असे ओटे. तुमच्या भागात नसतात. आमच्या भागात तसे ओटे असतात. त्या ओट्यावर बसलेल्या लोकांना दुसरं काहीच येत नाही. याच्या त्याच्या निंदा ते करतात. म्हणून त्या ओट्याला नाव पडलेलं असते कुत्सर ओटा. विठ्ठल 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 विठ्ठल. 4-5 लोक बसलेले असतात. त्यांना विचारलं का हो तो एकनाथ आला होता आमच्याकडे, त्याचं घर कुठे आहे? ती एवढी चांडाळ चौकडी असतानाही त्यांनाही वाईट वाटलं की हा एकेरी शब्दात विचारतो एकनाथ. जे नाथ बाबा महान अधिकाराचे, पण त्यांना हा एकनाथ म्हणून विचारतो. त्यांनी सांगितलं बघा तुळशी वृंदावन दिसते, भरपूर पताका लावलेल्या आहे. तिथे टाळ मृदंगाचा गजर होतो. नित्य तिथे टाळ मृदंगाच्या गजराचा आवाज येतो. आणि ज्यांच्या घरी नित्य पुरणपोळीचं जेवण असतं, कथा ऐकणारा करता खोबऱ्याच्या वाटीमध्ये वाटी भरून साखर दररोज ज्यांच्याकडे मिळते, तेच घर एकनाथ महाराजांचं आहे. विठ्ठल विठ्ठल सर्व ओट्यावरील लोकांनी सुद्धा नाथांचा योग्य पत्ता दिला आणि ती व्यक्ती नाथांकडे आली. आल्यानंतर नाथांनी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत त्याकरता गेले. नाथांनी सन्मान केला आणि सन्मान केल्यानंतर मग पुढे चालत आले. चालत आल्यानंतर पहिल्याच दरवाजावर नाथांच्या दोन्ही बाजूनी 2 चोपदार उभे होते. तरी एका बाजूने जो चोपदार होता ते कोणते माहिती आहे का तुम्हाला? दत्त चोपदारी करीता दत्त चोपदारी करीता दत्त चोपदारी करीता दत्त चोपदारी करीता निळा म्हणे देव राबे जानचे घरी. देव राबे ज्यांचे घरी आणि दत्त चोपदारी करीत असे. निळोबाराय म्हणतात की ज्यांच्याकडे अखंड देव राबतो, राब राब काम करतो आणि दत्त भगवंतांनी त्यांच्या द्वारावरती चोपदार म्हणून चोपदारकी करावी, हा अधिकार नाथांचा आहे. त्या अंबेजोगाईच्या दासोपंतांनी पाहिलं
आणि त्यांचा अभिमान गर्भगडीत होऊन गेला. परत अभिमानच शिल्लक राहिला नाही. समोर जे होते ते काही सामान्य नव्हते. त्यांना वाटलं की आपलं आराध्य दैवत ज्यांच्या घरी चोपदारकीचं काम करते, मग त्या नाथांचा अधिकार सामान्य असेल का, असं जेव्हा लक्षात आलं. कारण जे त्यांचं आराध्य दैवत होतं ते दत्त भगवान होते. दत्त भगवान म्हणजे कोण? अवधूत कोटीतील महात्मे होते महान. गुरु प्रणालीला महत्त्व प्राप्त व्हावं एवढ्या करता दत्त भगवंताचा अवतार या विश्वात अवतीर्ण झाला. अवधूत कोटी कशाला म्हणतात? अवधूत कोणाला म्हणतात? अवधूताची व्याख्या तुम्ही कधी ऐकली का? कोणत्या कीर्तनातून कधी ऐकायला मिळालं नसेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अवधूत म्हणजे कोण? त्यांची व्याख्या केलेली आहे. वचने वचने वेदाः तीर्थानि च पदे पदे दृष्टौ दृष्टौ च कैवल्यम सो अवधूत उच्यते. अवधूत कोणाला म्हणतात? वचने वचने वेदा, ज्यांच्या मुखातून जी वचन बाहेर पडतात ती अक्षर नसून प्रत्यक्ष वेद ब्रह्म असतं, त्यांना अवधूत म्हणतात. दुसरा मुद्दा आहे तीर्थानि च पदे पदे, जिथे जिथे त्या महात्म्यांचं पाऊल पडलं त्या पावलाच्या ठिकाणी तीर्थक्षेत्राची महती निर्माण होते, त्यांना अवधूत म्हणतात. तिसरा मुद्दा आहे दृष्टौ दृष्टौ च कैवल्यम, ज्यांच्या ज्यांच्यावर त्या संतांची महात्म्यांची दृष्टी पडली त्यांना मोक्ष प्राप्त होतो. दृष्टौ दृष्टैव दृष्टौ च कैवल्यम. कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्ष जिवंतपणी प्राप्त होतो की मेल्यावर? मोक्ष मेल्यावर नाही होत प्राप्त. जिवंतपणी मुक्त अवस्था प्राप्त होणे त्याला मोक्ष म्हणतात. आणि ही अवधूत कोटीतील महात्म्यांची दृष्टी ज्याच्यावर पडली त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांना अवधूत म्हणतात. आणि त्याच अधिकाराच्या आई साहेब होत्या. आणि नाथ बाबा या अधिकाराचे आई साहेबांचं वर्णन तर करतात, पण आई साहेबांना नम्रतेने नमन करून ते म्हणतात मी एक नाथांचा कसा आहे लाडका आहे. आपल्या जनार्दन स्वामींचा मी लाडका आहे. आणि त्या लाडक्याचं एक विनंती तुम्ही ऐकून घ्या आणि तुमची असणारी असीम कृपा माझ्यावर करा. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात सांग. लढी वाळताने एका जनार्दने, लढी वाळताने एका जनार्दने, लढी वाळताने एका जनार्दने, लढी वाळताने एका लढी वाळताने
जनार्दनी कृपा असुदेणी मजवरी. मी जनार्दनांचा एक लढीवाळाने प्रेमाने वागवलेला एक तान्ह्याप्रमाणे बालक समजा आईसाहेब तुम्ही, आणि माझ्यावर कृपा करा. संतांची कृपा संत मागत आहे. संत कृपा किती श्रेष्ठ आहे. देव कृपा श्रेष्ठ जेवढी आहे तेवढी संतांची कृपा श्रेष्ठ आहे. संतांचं कृपा पात्र होण्याकरता माणसाच्या अंतःकरणात काय पाहिजे? नम्रतेचा महान गुण त्याच्या अंतःकरणात असावा. सद्गुरूंकडे जायचं आहे तर कसं जायला पाहिजे? गीताशास्त्र आपल्याला शिकवते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिना. तत्व प्राप्त करून देणारं ज्ञान हे सद्गुरू आपल्याला देतात. पण केव्हा? तद्विधी प्रणिपातेन. सद्गुरूंकडे जात असताना नम्रता अंतःकरणात धारण करावी. प्रथम त्यांच्याकडे जात असताना नम्रतेने त्यांना नमस्कार करावा डोकं टेकवून. नंतर बाजूला बसावं. ते जेव्हा बोलतील तेव्हाच बोलावं. भादर भादर करू नये. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. गुरुकडे जात असता संतापाशी बहु असावी मर्यादा. फलकटाचा धांदा उर फोडी. फलकट लोक हलकट लोक त्यांना ज्ञान प्राप्त होत नाही, कृपा प्राप्त होत नाही. एकदा का कृपा प्राप्त झाली संतांची की मग त्याला या विश्वामध्ये काही कमी नाही. कारण संत कृपा झाली इमारत फळाली. अर्धाक्षण घडता संतांची संगती तेणे होय शांती महत पापा. संतांची कृपा अशी आहे की कृपा कटाक्षण हाडिले आपुले पदी बैसविले. बाप रखुमादेवर विठ्ठले भक्ता दिधले वरदान. संत त्याला आपलं पद प्रदान करतात. त्यांना जे पद प्राप्त झालेलं आहे ते पद प्रदान करतात. एवढे संत कृपाळू आहेत. आणि म्हणून आई साहेबांजवळ नाथ बाबा कृपा मागतात. कृपा एकदा का झाली जीवनामध्ये, संताची असो वा देवाची असो. कृपा म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद. आपण प्रसादाकरता किती वेळ मंदिरात ताट करत बसतो, काय कारण आहे? आरती आणि प्रसाद हे दोन विषय मनुष्याच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणीही तीर्थक्षेत्रावर जर गेलो तिथे जर आपल्याला आरतीचा लाभ झाला तर आपलं जीवन आपण धन्य समजतो. आणि आरतीनंतर काय असतं? प्रसाद वाटप असतो. ती प्रसाद तो आपल्याला मिळाला म्हणजे त्या तिथल्या देवाची कृपा आपल्यावर झाली. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. तुकोबाराय म्हणताना पावलो प्रसाद इच्छा केली तैशी. काय प्रसाद प्राप्त झाला संतांकडून? तर झालिया चित्ताशी समाधान. चित्त अखंड समाधानी राहणं. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चया. मय्यर्पित मनोबुद्धिरी योमद भक्त समे प्रिया. भगवान म्हणतात तो भक्त मला आवडतो कोणता? जो संतुष्ट राहतो. आणि कसा राहतो? सतत संतुष्ट राहतो. काही लोक परमार्थाला लागतात आणि म्हैस मेली की 70,000ची म्हैस मेली की परमार्थ सोडून देतात. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. म्हणून अंतःकरणाची स्थिरता अखंड राहण्याकरता संताच्या कृपेची गरज आहे आणि देवाच्या कृपेची गरज आहे. प्रसादे सर्व दुःखानां. गीताशास्त्र सांगतं प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्न चेतसो ह्याशूर बुद्धिपर्यवसिष्यते. म्हणजे बुद्धी स्थिर होणे हा संतांचा प्रसाद आहे. आणि अखंड प्रसन्न राहणे हा संतांचा प्रसाद आहे. मनुष्य अखंड प्रसन्न राहत नाही. आणि प्रसन्न राहणं हेच संसारातील परमार्थाचं लक्षण आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. कारण माणसाचं मन, आता तुम्ही म्हणाले कीर्तन कशा करताय, ह्या पोथ्या कशा करता, हे एवढे ग्रंथ कशा करता, ह्या वाऱ्या कशा करता. एखाद्या व्यक्तीला जर विचारलं का रे बाबा कीर्तन कशा करता, भजन कशा करता, भक्ती कशा करता, पोथी कशा करता, एवढे ग्रंथ शास्त्र कशा करता निर्माण झाले, तो म्हणेल देवाची भेट होण्याकरता.
चुकीचं आहे ही कल्पना. देवाची भेट होण्याकरता ग्रंथ संत वगैरे नाहीत. कशा करतायत? आमच्याकडे त्यागीजी महाराज यायचे, वडनेर भोलजीजी, आमचे गुरुजी ओळखत असतील त्यांना. त्यागीजी महाराज यायचे. त्यागीजी महाराज म्हणायचे कि संतों ने ग्रंथों में जो लिखा है वो भगवान के लिए कम लिखा है, लेकिन मन के लिए ज्यादा लिखा है. विठ्ठल विठ्ठल. कारण तुमचं मन जोपर्यंत निर्मळतेला पात्र होत नाही तोपर्यंत तुम्हाला देवाचं दर्शन होत नाही. हा सिद्धांत आहे. आणि हे जे सर्व उपाय आहे, कीर्तन असो, भजन असो, संत असो, ग्रंथ असो, हे उपाय कशा करता? वाऱ्या असो, हे कशा करता उपाय? तुमच्या मनाची शुद्धी करण्याकरता. आणि एकदा का मन निर्मळ झालं, येवोनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येवोनी गोपाळ राहे तेथे. म्हणून मनशुद्धी ही अत्यंत महत्वाची आहे. आणि चित्तशुद्धी ही भगवत कृपेशिवाय किंवा संत कृपेशिवाय होत नाही. विठ्ठल विठ्ठल. एकदा का कृपा झाली की मग त्याचं जीवन असते. माऊली सांगतात, देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता तेथ रिगणे नाही सर्वता संसार दुःखा. अमृताचा निर्धरू प्रसवे जयाचा जठरू तया सुधे तृषेचा अडदरू कधीच नाही. एकदा त्याच्या अमृत, एकदा सद्गुरु कृपारूपी अमृत त्याच्या हृदयात गेलं की त्याला तहान लागत नाही, भूक लागत नाही. नाठवे तहान भूक नाही, काहीच नाही. अखंड स्थिर चित्त राहतं. कोणती वेळ आली तरी त्या वेळेला सामोरे जाण्याची शक्ती त्याच्या अंतःकरणात निर्माण होते. ही शक्ती जोपर्यंत तुमच्यात होत नाही निर्माण, तुमचं मन जोपर्यंत बलवान होत नाही आणि ते निर्मळ झाल्याशिवाय बलवत्ता त्याला प्राप्त होत नाही. कारण मन इतकं बिलिंदर आहे की या मनाला किती बायका आहे माहिती आहे का तुम्हाला? 2 बायका आहे, 2. म्हणून संत कृपा पात्र बनायला पाहतात आणि आदिशक्ती मातेची कृपा मागतात. कशा करता मागतात? की माणसाला फसवणारा दुसरा विश्वातला कोणीच नाही. ना आपला मावस भाऊ, ना आपला चुलत भाऊ, ना कोणी शेजारी, ना कोणी नातलं. तुमचं वाटोळं तुम्हीच करता. विठ्ठल विठ्ठल. आपुली आपण करा सोडवण म्हणून तर म्हटलं. आपुला आपण बांधवीला गळा नेणीची निराळा असत आहे. आणि हा गळा कोण बांधला? फसणारे कोण आहे? आपणच आहे. तुम्हाला कोणी म्हणते का फसा? पण आपण जाऊन फसतो. काय कारण? त्याला कारणीभूत मन आहे. मनाचा स्वभाव असा का आहे? त्याचं कारण त्याला 2 पत्न्या आहे. 2 पत्न्या ज्याला आहे त्याची तानातान झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. मनाच्या 2 पत्न्या, एकीचं नाव आहे प्रवृत्ती आणि दुसरीचं नाव आहे निवृत्ती. तो काय निवृत्तीकडे वळला किंवा निवृत्ती त्यानं जर स्वीकारली तर तो या संसार बंधनातून मुक्त होतो. आणि प्रवृत्तीचा स्वीकार का त्या मनाने केला की तो त्या संसार बंधनामध्ये गुंतून पडतो. विठ्ठल विठ्ठल. ह्या 2 बायका आहे त्या मनाच्या, त्या त्याची तानातान करतात. आणि मनाचा स्वभाव आहे संकल्प विकल्प करणे. ते स्थिर कधीच राहत नाही, चंचल आहे. म्हणून चंचलता त्याची नष्ट करण्याकरता त्याने निवृत्तीचा स्वीकार करावा. एका ठिकाणी काय झालं, एक महात्मा होते एका गावात. म्हणजे संसारिक मनुष्य होता, पत्नी वगैरे सर्व त्यांच्याकडे. काही शेती होती, थोडंफार काहीतरी कार्य करायचं, मंदिराचं काम करायचं, देवपूजा करायची, सेवा करायची संतांची. असं त्यांचं उत्तम कुटुंब होतं. पती पत्नी, लग्न झालेलं होतं. 12-13 वर्ष झाले, परंतु पुत्र संतती काही झाली नाही. तरी काही दुःख नव्हतं. जे मिळेल त्यात त्यांना समाधान वाटायचं. अगदी आनंदानं राहायचे.
आणि गावातले लोक जर काही विचारायला आले तर त्यांना थोडं ज्ञान होतं, ज्योतिषशास्त्र वगैरे, तिथी वगैरे काही सांगायचं. म्हणजे ब्राह्मण जे कार्य करतात ते बाबा ते कार्य नित्य करायचे. कोणाची अडचण असली तर ते शास्त्राच्या आधाराने दूर करावी, असं त्यांचं काम होतं. एक पत्नी होती, आनंदानं सुखानं संसार चालू होता. आणि मग 12-13 वर्ष होऊन गेले, काही पत्नीला मुलबाळ झालेलं नाही. लोक आहे ते ओट्यावर बसले. एक दिवस 2-4 लोकांनी दिली भर बाबाले. बाबा, मनुष्याचा अंतकाळ जवळ जर आला तर एक जरी पुत्र असला तर मुखात पाणी टाकण्याकरता कामात पडतो, आपलं श्राद्ध घालण्याकरता कामात पडतो. आपल्या उद्धाराला पुत्राची गरज आहे. मग पुत्राची जर गरज आहे आणि पुत्र जर पत्नी विना होऊ शकत नाही तर मग आता काय करावं लागेल? लग्न करावं लागेल. दिली ना भर. आपल्या मराठीत म्हण आहे, मी काही म्हणत नाही दे, पण तुम्ही म्हणजा मनातल्या मनात. आई बाईनं म्हणे दिली, पुढचं तुम्हीच पहा. विठ्ठल 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 अशी भर दिली त्या बाबाला. आणि त्या बाबाने दुसरी पत्नी केली आणि तिचं नाव होतं प्रवृत्ती. हे पहिली होती निवृत्ती. हिच्यापासून सुखाचा सुगंध येत होता. आणि ती जी आली प्रवृत्ती, तिचा दुःखाचा दुर्गंध तिच्या जवळून निघत होता. काय कारण? ती कशी होती? सुरुची, म्हणजे चांगला चांगला माल खाणारी. आणि ही पहिली जी होती सुनीती, हे नीतीनं वागणारी. जे आपल्या पतीने आणलं त्याचे 2 भाग करायचे आणि दोघांनी खायचं, असा आनंद होता. पण ही तशातली नव्हती. खर्च जास्त आणि काम कमी अशी होती. अशी असल्या कारणामुळे बाबांचा खर्च वाढत गेला. दोन्ही पत्न्यांचं भांडण सुरू झालं. अखेर वेगळं निघण्यावर काम आलं. तो वरच्या तालात निवृत्तीला पाठवलं आणि वरच्या तालात निवृत्ती राहते. 10-11 महिने झाले निवृत्तीशी बोलणं सुद्धा बोलू देत नाही. कोणती मागून आलेली पत्नी बोलू देत नाही. काय करावं? पण एक दिवस तिने बळजबरीने आवाज दिला, अहो पतिदेवा, इतके दिवस झाले एक शब्द सुद्धा माझ्याशी बोलता नाही, परंतु एक दिवस तर माझ्याकडे भोजन करण्याकरता या. तेव्हा बाबा म्हणतात, आता योगायोगाने तीळ संक्रांतीचा सण आहे आणि तुमच्या माता भगिनीचा तो आवडीचा सण आहे, आणि म्हणून त्या दिवशी मी तुझ्याकडे जेवायला येईन. ही खालचे म्हणते, खबरदार, कधी गेले तिच्या घरी तर जायचं नाही तिच्या घरी जेवायला. ब्राह्मण बाबा ते जे होते महान बुद्धिमान होते. ते बुद्धिमान असल्यामुळे त्यांनी सांगितलं, जिचा स्वयंपाक लवकर होईल तिच्या घरी मी जेवणाला जाईल. आता हिचा कशाचा होतो लवकर? तिचा सूर्योदयाची स्वयंपाक झाला. तिने आवाज दिला, या बाबा लवकर या, पतिदेवा जेवण करण्याकरता. जसे वर चढायला लागले तसे खालच्या प्रवृत्तीनं बाबाचा काष्टाच पकडला धोतराचा. खबरदार, कधी गेले तर जायचं नाही. लाकडी जिना होता पूर्वीचा. चढायला लागले, ओढायला लागली. ओढता ओढता तिलाही थोडा राग आला की आजपर्यंत आपण बोलवलं नाही आणि आत्ता बोलवलं तर येऊ देत नाही, म्हणून तिने शेंडी पकडली आणि दोन्ही ताण्याला लागल्या. पण ताणता ताणता निवृत्तीला कदर आली. कोणाची? आपल्या पतीची. की हे नको, जेवणाकरता जर आपल्या पतीच्या हाल अपेष्टा आपल्या डोळ्याने पाहावे लागतात तर सोडून दिलेली बरी शेंडी. पण हिने काही काष्टा सोडला नाही. हिने काष्टा सोडला ना हात धरला पतिदेवाचा आणि घरात नेला. ओढत ओढत घरात नेऊन छात्यावर बसली. म्हणे, आता खबरदार, कधी तिच्या घरी गेले तर तेवढ्यात गावातला माणूस आला. तीळ संक्रांतचा दिवस होता तो. गावातला माणूस म्हणते, का हो बाबा, या वर्षी तीळ संक्रांत कशावरती बसलेली आहे? ते कुकडे पाहते. तिनं कोणतं वस्त्र परिधान केलेलं आहे, ती काय खाते, असं जेव्हा विचारलं तेव्हा बाबा म्हणाले, अरे आज तर पंचांग पाहण्याचं काम नाही, ये म्हणेन घे पाहू. असं कठीण आहे. विठ्ठल 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 या मनाची प्रसन्नता टिकून राहण्याकरता ह्या ज्या 2 पत्न्या आहेत
त्यापैकी प्रवृत्तीचा ऱ्हास करण्याकरता भक्ती आहे. आणि त्या भक्तीतून संतांची आणि देवाची कृपा ज्याच्यावर झाली, आणि ती कृपा केव्हा होते तर कृपा होण्याकरता नाथबाबा म्हणतात की ही माझ्यावर तुमची कृपा व्हावी, एवढ्याकरता मी तुमच्याजवळच विनंती का करतो, त्याचं उत्तर अभंगाच्या प्रथम चरणात देतो. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ 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 मुक्तपणे मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती सर्वत्र वरिष्ठ जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाचा उद्धार तुमचा अवतार जगाचा जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा तुम्ही कशा आहात आईसाहेब? मुक्तपणे मुक्त आणि श्रेष्ठपणे श्रेष्ठ आणि सर्वांपेक्षाही वरिष्ठ आणि पुन्हा आदिशक्ती, एवढे त्यांनी विशेषण देऊन नाथबाबा वर्णन करतात. मुक्त आहात तुम्ही, फक्त मुक्तच नाही पण मुक्तांमध्येही मुक्त तुम्ही आहात, एवढ्या मुक्त आहात. आपण मुक्तपणे मुक्त तर नाहीत आणि श्रेष्ठपणे श्रेष्ठही नाही. त्या आदिशक्ती जीवामध्ये श्रेष्ठ आहे, देवामध्ये श्रेष्ठ आहे आणि संतांमध्येही श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल जीवाचं वर्णन करण्यात काही अर्थ नाही, पण देवात श्रेष्ठ आहेत. का श्रेष्ठ आहेत? मुक्तपणे मुक्त आणि श्रेष्ठपणे श्रेष्ठ. किती श्रेष्ठपणा आहे आईसाहेबांचा, केवढा सांगायचा झाला तर जीवात तर त्या श्रेष्ठच आहेत. जीव हा कनिष्ठच आहे, कारण जीवदशा ही दुःखाला कारणीभूत आहे आणि म्हणून त्या जीवात श्रेष्ठच आहे. पण देवात कशा श्रेष्ठ तर मी तुम्हाला सांगतो. 3 देव अवतार धारण करतात. कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. 3 देव अवतरित झालेले असतात. त्यांना रूपाला येण्याकरता आश्रय कोणाचा घ्यावा लागतो? आदिशक्तीचा. आदिशक्तीचा आश्रय घेतल्याशिवाय त्या देवाला रूपाला येता येत नाही. आणि रूपाला आल्याशिवाय या विश्वाचा आनंद ते उपभोगू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल आपण प्रमाण होऊन गेलं आपलं नमनामध्ये. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आणि आद्य त्रयजननी, म्हणजे 3 देवांना जन्म देणारी आद्य त्रयजननी. त्रय म्हणजे 3 देवांना जन्म देणारी आदिशक्ती आईसाहेब मुक्ताबाई. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आदी मायेचा अंगीकार केल्याशिवाय ब्रह्म साकार रूपाला येऊ शकत नाही. ब्रह्मालाही मायेचा आश्रय केल्याशिवाय ते रूपाला येऊ शकत नाही.
म्हणून देवातही आदिशक्ती माता श्रेष्ठ आहे. बरं, संतात कशाप्रमाणे श्रेष्ठ आहे थोडक्यात सांगतो आणि पुढे जातो. एकदा आळंदीला संत संमेलन भरलं. संत संमेलन भरल्यानंतर त्या कालीन समकालीन सर्व संत आळंदीला हजर झाले संमेलनाकरता. कोण कोण होते? सावता बाबा होते, कबीर महाराज होते, गोरोबा काका होते, चोखोबा होते, त्याचप्रमाणे अजून काही संत होते. असे भरपूर संत मांदियाळी त्या काळात गोळा झाले. हे पांडुरंगाच्या कानावरती वार्ता गेली की आळंदीला भव्य संमेलन भरलेलं आहे. निवृत्तीनाथ त्या संमेलनाचे नियोजक आहेत आणि सर्व संत मांदियाळी मिळून काय ठराव करायचा तर परमार्थ प्रसार प्रचार या विश्वामध्ये व्हावा. हे भक्तीचं रोप जिकडे तिकडे लावावं आणि या भक्तिमय जीवनामध्ये सर्वांनी सुख उपभोगावं, आनंद उपभोगावा, एवढ्याकरता विचार विनिमयाकरता ते संत संमेलन निवृत्तीनाथांनी आयोजित केलेलं होतं. पांडुरंगाच्या कानावरती गेलं पंढरपूरला हा विषय. तेव्हा पांडुरंग भगवान नामदेवाला म्हणतात, नामा अरे आळंदीला संत संमेलन आहे, मोठमोठे संत तिथे हजर झाले आहेत. निवृत्तीनाथ आहे, माऊली ज्ञानोबा आहे, आदिशक्ती मुक्ताई, सोपान काका, गोरोबा काका, त्याचप्रमाणे चोखोबा, त्याचप्रमाणे सावता महाराज, गोरोबा काका, हे सर्व कबीर हे त्या समकालीन संत आहेत. हे त्या काळामध्ये सर्व तिथे गोळा झालेले. नामा अरे आपल्या पंढरपूरची हजेरी तिथे लावण्याकरता तुला जावं लागेल. महान संत आहे, त्या संतांच्या दर्शनाला जावं, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. कशाकरता घ्यावी तर आपलं जीवन सुजलाम सुफलाम बनण्याकरता जा तू. नामदेवाला थोडा अहंकार आलेला होता. नामदेवाशी देव प्रत्यक्ष बोलत होता. नामदेवाचा अधिकार सामान्य नव्हता. नामदेव कोण होते? लढीवाळ नामा विठोबाचा दास आणि नेणे साधना सहन काही. नामदेवाच्या हातून प्रत्यक्ष मूर्तीने दूध प्यावं. मूर्ती दगडाची. दूध पियो मोरे गोविंद लाला आणि दूध पियो मोरे गोपाळ लाला. नामदेवरायांनी कीर्तन करावं तर देवाने नाचावं. किती नाचावं? नाचता 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 देवाचा गडला पितांबर, देवाचा गडला पितांबर, देवाचा गडला पितांबर. नाचता 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 देवाचा पितांबर गळावा, एवढं देवाने नाचावं, एवढं प्रेम नामदेवावर कोणाचं होतं? भगवंताचं. प्रत्यक्ष ब्रह्माशी गप्पा मारणारा भक्त म्हणजे नामदेवराय. प्रत्यक्ष परब्रह्म विटेवर उभं. मूर्ती नव्हती, मूर्ती प्रत्यक्ष नामदेवरायांशी बोलत होती. एवढा अधिकार नामदेवाचा. देवाला नामदेव म्हणतो, देवालाही कळत नाही मला कुठे पाठवावं, मला कुठे जाण्याचं गरज नाही, मी प्रत्यक्ष देवाशी बोलतो आणि तरी सुद्धा मला संतांकडे पाठवतो. या देवालाही काही समजत नाही.
परंतु कसा बसा नाराज अंतःकरणानं निघाला आणि अलंकापूरला गेला. आळंदीला गेल्यानंतर एवढं मोठं संत संमेलन, त्यामध्ये निवृत्तीनाथ सर्वात मोठे संत होते. निवृत्तीनाथांचा अधिकार सामान्य नाही. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करी अहोरात्री, तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. असे ते महान निवृत्तीनाथ. नामदेवराय दाताबरोबर उठले. निवृत्ती संतांच्या दर्शना आणि पंढरीचा प्रेमा घराला. निवृत्तीनाथ उठले आणि नामदेवरायांना साष्टांग दंडवत घातलं आणि लोटांगण घातलं. असं निवृत्तीनाथांनी नामदेवाचं दर्शन घेतल्यानंतर नामदेवाला अधिकच गर्व चढला. अरे हे तर आपलं दर्शन घेताना लोटांगण घालता. त्यानंतर माऊली उठले. निवृत्ती जर आपलं दर्शन घेतो तर बाकीचे इथे असणारे किरकोळ आहे असं त्याला नामदेवाला वाटलं आणि त्याला गर्व झाला. आणि गर्व झाल्यानंतर मग त्याला अधिकच ताठा निर्माण झाला. तेवढ्यामध्ये सोपान काकांनी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर सोपानदेव म्हणतात, हे आईसाहेबांचं चरित्र आहे बरं, पण आता तेवढा काही वेळ नाही मला. आईसाहेबांचा तिरोधान सोहळा जर वर्णन करायचा असेल तर फक्त आईसाहेब मुक्ताईचा तिरोधान सोहळा वर्णन करता येत नाही. त्यांच्या वर्णनाकरता या सर्व संतांचं वर्णन करावं लागते. त्यानंतर आईसाहेबांचा सोहळा, पहिले माऊलीची समाधी वर्णन करा, त्यानंतर सोपान काकाची समाधी वर्णन करा, त्यानंतर सांगावटेश्वराची समाधी वर्णन करा, त्यानंतर मग ते आपेगावला परत तीर्थयात्रा करत करत गेले आणि नंतर घृष्णेश्वरला गेले आणि तिथून मग महत्नगरला आले, म्हणजे मुक्ताईनगरला आले. आणि मग आईसाहेबांचा तिरोधान सोहळा साजरा होतो. विठ्ठला विठ्ठला ते बाबांच्याच कीर्तनातून ऐकलं असेल तुम्ही, फक्त विठ्ठला विठ्ठला. तर असं मी काही ते वर्णन करत नाही, तुम्ही काही घाबरू नका. 10 मिनिटात आपली सेवा समाप्त होईल, काही घाबरायचं काम नाही. आता आपल्याला 5च मिनिटं राहिले काय माहीत, 10:30ला 2च मिनिटं राहिले. 2 मिनिटात सेवा समाप्त करू एवढा दृष्टांत सांगतो. आणि नामदेवराय मग त्यांना गर्व आला आणि गर्व झाल्यामुळे सोपान काकांनी त्यांचं वर्णन केलं की नामदेवासारखा संत आपल्या घरी आला. आणि जेव्हा वर्णन करतायत सोपानदेव की प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या घरी आले, आल्यानंतर ते नामदेवरायांना असं वाटते, नामदेवराय म्हणते याला सोंग चांगलं जमते सोपानाला, हा सोंगामध्ये वर्णन करतो. पण आदिशक्ती आईसाहेबांचं लक्ष होतं नामदेवावर की हा नामदेव इथे येऊन पस्तावला, याच्या अंतःकरणात अहंकार आहे. आणि मग ती बोलायला लागली. कोण? आदिशक्ती. अरे ब्रह्माशी नित्य खेळतो, प्रत्यक्ष पांडुरंगाबरोबर गप्पा गोष्टी करतो, प्रत्यक्ष परब्रह्म तुला प्राप्त झालेलं असतानाही तू हाती नरोटी घेऊन फिरतो. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष कल्पतरू तुला दाता प्राप्त झाल्यानंतरही तू ताक मागण्यामसी इकडे तिकडे फिरतो. अशी ती मुक्ताई बोलायला लागली. बोलायला लागल्यानंतर निवृत्तीनाथ म्हणतात, अगं मुक्ता, पंढरीचा प्रत्यक्ष देवाचा भक्त आपल्याकडे आलेला आहे, त्याचा असा अपमान करू नये, त्याला टोचून बोलू नये. असं जेव्हा म्हणतात तेव्हा आईसाहेब म्हणते, दादा तुम्ही त्याला लांब लचक साष्टांग दंडवत घाला की लोटांगण घाला, पण मी त्या नाम्याचा चेहरा पाहण्यास तयार नाही. विठ्ठला विठ्ठला. कारण त्याला देवाशी तो रोज जरी बोलत असला तरी त्याला आत्मसाक्षात्कार झालेला नाही. प्रत्येक ठिकाणी भगवंताची वस्ती आहे ही अंतःकरणपूर्वक त्याला जाणीव झालेली नाही. विठ्ठल जडीस तडी भरला, रीता ठाव नाही उरला, आदम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. कणाकणामध्ये माझा प्रभू भरलेला आहे. उदाहरणार्थ तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. याला सज्जनातही जर देव दिसत नाही तर मग याला सामान्य मनुष्यात केव्हा देव दिसेल ही अनुभूती याला अजून प्राप्त झालेली नाही. हा अजून
हे कच्चं मडकं आहे आणि कच्च्या मडक्यामध्ये पाणी टाकता येत नाही. पाणी टाकलं की ते जिरून जाते. ते पाणी तुम्हाला पाजू शकत नाही, म्हणून याला भाजून काढावं लागेल. मग भाजणारे कोण होते तिथे? गोरोबा काका. गोरोबा काकांना आईसाहेब म्हणतात, काका ही सर्व मडकी इथे गोळा झालेली, ही सर्व मडकी तुमच्या अनुभवाच्या थापटण्याने तपासून पहा. असं जेव्हा म्हटलं तेव्हा गोरोबा काकानं पहिलाच नंबर थापटण्याचा लावला निवृत्तीनाथावर, दुसरा लावला माऊलींवरती, तिसरा सोपान काका आणि चौथा आदिशक्ती आणि पाचवं थापटणं नामदेवरायांच्या डोक्यावर मारता बरोबर त्याची थापटणे नामदेवावर, त्याची थापटणे नामदेवावर, थापटणे नामदेवावर, त्याची थापटणे नामदेवावर. डोळे मोहरे रडू लागे, डोळे सोहळे रडू लागे, डोळे सोहळे रडू लागे. थापटणं मारलं नामदेवाच्या डोक्यावर, मारता बरोबर डोकं सोडायला लागला आणि रडायला लागला. मग कसं करून काय करू का पळून जाऊ? तेवढ्यात गोरोबा काका म्हणतात, गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. कोणाला सांगता? गोरोबा काका आदिशक्तीला सांगतात, आई हा गोरोबा म्हणतात, हा जो नाम आहे ना हा कोराचा कोराच राहिला, शून्यभर नाही भाजीला कोठे. शून्यभर सुद्धा भाजीला नाही. आणि मग नामा घाबरला आणि मार खाण्याच्या भीतीने दुडदुड 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 पळत निघाला आणि डायरेक्ट पंढरपूर. आणि देवाला म्हणतो, देवा अशी ते चांडाळ चौकडी तुझे संत त्यांनी माझी फजिती केली, मार खाण्याच्या भीतीने पळून आलो. देव म्हणतात, अरे नामा, अरे ते महान संत आहेत. तरी तो नामदेव म्हणतो, का रे तू आजपर्यंत देवा तू माझ्याजवळचं खाल्लं पेळलं, त्याचं खाणंही काढलं त्यानं. विठ्ठला 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 विठाला 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 विठाला. त्या खादल्या पिदल्याचे तरी घे काही, त्या खादल्या पिदल्याचा तर विचार कर काही, असं देवाला नामदेव म्हणतो. आणि नामदेवाने असं म्हटल्यानंतर भगवान म्हणतात, अरे नामा, मी जरी या ठिकाणी अवताराला आलो या भूतलावरती, तर मला सुद्धा आत्मसाक्षात्काराशिवाय पर्याय नाही. कारण पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ तोही म्हणवी गुरुभक्त, तोही दुर्वास ऋषीची सेवा करीत नित्य मुक्ती लागी. गुरुची सेवा केल्याशिवाय देवालाही मोक्ष मिळत नाही. देव जरी या भूतलावर अवतीर्ण झाला तरी त्याला गुरु करावा लागेल. आणि मला सुद्धा गुरु केल्याशिवाय मला नाविलाज आहे. कारण जोपर्यंत गुरु केल्या समान मी जैसे स्वप्नीचे धन. स्वप्नातलं धन काय कामाचं असते? काय कामाचं? स्वप्नात तुम्हाला 10,000चं बंडल सापडलं, स्वप्नात उठल्यावर असते का ते? नाही. त्याप्रमाणे भगवान म्हणतात, जोपर्यंत मी सुद्धा अवतीर्ण झाल्यानंतर गुरु नाही केला तर स्वप्नीच्या धनाप्रमाणे माझं जीवन आहे. तर नामा तुला गुरु करावाच लागेल. आणि गुरु केल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होणार नाही. म्हणून नामदेवाला ते आवडलं आणि नामदेवाने मग भगवंताला विचारला. आणि नामदेवाने भगवंताच्या पायावर डोकं टेकवलं आणि सांगा कोण गुरु करू असं स्वामी तुम्ही मला सांगा. तेव्हा त्यांना विसोबा खेचराकडे पाठवलं. तिथे गेला तर त्याचे पाय देवाच्या डोक्यावर होते, महादेवाच्या डोक्यावर. आणि म्हणे असा कसा गुरु करायचा, डोक्यावर पाय ठेवते देवाच्या? म्हणून त्याला कळत नाही. पण ते विसोबा म्हणायला लागले, अरे नामा बरं झालं तू आला, माझ्याकडून हे पाय उचलल्या जात नाही, माझे पाय उचलून ठेव बाजूला. मग ते खेटरासहित पाय उचलायला गेला. जिथे ठेवायला गेला तिथे पिंड तयार होत होती. अशा पूर्ण अवंड्या नागनाथाला सर्व बाजूनी पिंडा तयार झाल्या. आणि नामदेवाला त्याच क्षणामध्ये साक्षात्कार झाला की परमात्मा हा देवळात नसून सर्व जीवांमध्ये परमात्माच भरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अशी सज्ञानी लोकांनाही शुद्धीला आणणारी अज्ञानाची बोध, सज्ञानाची शुद्धी आणि तोडीली उपाधी सर्वत्राची. आणि हा आदिशक्तींचा अवतार हा कशा करताय तर खरोखर जगाच्या उद्धारा करताय. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
जगाचा उद्धारा तुमचा जगाचा उद्धारा तुमचा जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाचा उद्धारा तुमचा जगाचा उद्धारा तुमचा जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा जगाचा उद्धारा तुमचा जगाचा उद्धारा तुमचा पावन साचार मोढ अशा प्रकारे थोडक्यात
आपल्या पुढे अभंगाचा भावार्थ ठेवलेला आहे. आई साहेबांचा तिरोधान सोहळा काल झालेला आहे. तिरोधान सोहळा म्हणजे काय मी तुम्हाला एक प्रमाण म्हणून दाखवलं. कडाडली वीज निरंजनी जेव्हा, ज्याप्रमाणे वीज आकाशामध्ये कडकड कडकड करून तिचा लख प्रकाश पडतो आणि ती कुठे गुप्त होते हे ज्याप्रमाणे आपल्याला कळत नाही, त्याप्रमाणे आदिशक्ती ह्या या भूतलावरून गुप्त झाल्या. कशा झाल्या म्हणजे केव्हा झाल्या आणि कशा झाल्या हे देवाला सुद्धा कळालं नाही. कारण घृष्णेश्वरावरून ते निघाले. सर्व संत मंडळी, मोठी कथा आहे ती, परंतु एवढी काही सांगत नाही. घृष्णेश्वरून मंडळी निघाली. निघाल्यानंतर आदिशक्ती आई साहेबांना आता अंतर्धान व्हायचं होतं. त्यामुळे त्या कोणाशी जास्त बोलत नव्हत्या. अखंड चिंतनातच मग्न राहत होत्या. रस्त्यानं चालताना जेवतसुद्धा नव्हत्या. जिथे थांबले तिथे जेवण करायचं नाही. आदिशक्ती जेवताना लहानशी मुक्ताई जेवत नाही. त्या काय जास्त मोठ्या होत्या, लहान वयाच्या जेवत नव्हत्या. म्हणून त्यांचं दुःख सर्वांना व्हायचं. निवृत्तीनाथ जेवत नव्हते. निवृत्तीनाथ जेवत नाही. सोपान काका जेवत नव्हते. सोपान काका जेवत नाही तर बाकीची संत मंडळी जेवत नव्हती. सर्व उपाशीच होते. आणि अशा स्थितीमध्ये ते महतनगरला गंगाधारेवरती मुक्काम त्यांनी केला आणि तिथे जवळजवळ 15 दिवसपर्यंत ते राहिले. आणि मग दशमीचे दिवशी गेले ते स्नानाची गंगाधारे म्हणजे गंगाधारेवरती स्नानाला गेले. आणि तिथून मग निघाले. सकाळी आंघोळा करून निघाल्यानंतर दुपारपर्यंत जिथे चांगदेव आहे त्या चांगदेवला गेले. कुठे गेले? तापी आणि पूर्णाचा जिथे संगम आहे तिथे गेले. तिथे आई साहेबांना मंगलस्नान घालण्यात आलं. निवृत्तीनाथांनी मंगलस्नान घातलं. प्रत्यक्ष रुक्मिणी माता सत्यभामा त्याचप्रमाणे भगवंतांनी आई साहेबांचं स्नान घातलं, त्यांना मंगलस्नान. आणि मग तिथून ते 12 वाजता निघाले. आणि निघाल्यानंतर रस्त्याने चालत असताना मध्येच अशी स्थिती निर्माण झाली की वादळ सुटलं. वादळ सुटल्यानंतर ढग आले. ढग आल्यानंतर विजा कडकडाट करायला लागल्या. आणि अशी अस्ताव्यस्त व्यवस्था झाली की कोण्याच संताला कोणी दिसायला तयार नाही. जिकडे तिकडे धूळ गेली सर्वांच्या डोळ्यात. तेवढ्यात भगवान आदिशक्ती मातेची आठवण भगवंतांना आली की माझी लहानशी मुक्ताबाई कुठे असेल. निवृत्ती दादाही ओरडतात, कुठे असेल. भगवान ओरडतात, रुक्मिणी सत्यभामा मुक्ताईला धरा नाहीतर ती उडून जाईल. एवढ्या हवेमध्ये ते राहू शकत नाही. परंतु तेच स्वतःला सांभाळू शकत नव्हते तर आई साहेबांना काय सांभाळतील. आई साहेब केव्हा त्या रुक्मिणी मातेच्या हातून सुटल्या तर त्या आदिशक्तीलाही समजलं नाही की मुक्ताबाई केव्हा हातातून सुटल्या. आणि तेवढ्यात भयंकर मोठ्या आवाजामध्ये वीज कडाडली आणि त्या विजेतच आदिमाया शक्ती गुप्त झाल्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. झालेली सेवा आदिशक्तींच्या चरणी, परब्रह्म पांडुरंगाच्या चरणी, उपस्थित माता भगिनी, पुरुष वर्ग, श्रोता वर्ग आणि त्याचप्रमाणे मृदंगाचार्य, विनेकरी बाबा, गायक वृंद, टाळकरी, बाहेर गावून आलेली पाहुणे मंडळी सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. हा बोली रे गुरुवे देवा पुढे उत्तरे करा महाराज तुम्ही नाही उच्चारिला
देखिले चरणा उठावे से मनोज नारी नारायणा सुरवाडी कपने से सापडले केन्या उठावे से मनायत नारी नारायणा तुका मने भोगे हरी वारी लाला उठावे से मनायत नारी नारायण आज करुणी आरती जगवाणी वाढते आज गुरुदान वंदन काळा दिवस कडा वंदन दृश्य होई जनसागरा स्वरूपे वाहे तवठाई तेरे अधिष्ठान झाले मुक्ताबाई जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय मुक्ताबाई आदि माते जननी वंदन सोपाई जय देवी जय शुभ वैशाख मास वज्रदशमी गुप्त होती माते भ्रूमेशी येथे प्रेमळ वैष्णवनाथ कीर्तने शेषाद्री तल्लीन झाले तव चरणी जय देवी जय देवी जय देवी जय मुक्ताबाई आदि माते जननी जय देवी जय झाले लोटांगण वंदन चरण डोळ्यान बाईन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाणीन मने नमा ढल रखमाय डोबा रखमाय ढल रखमाय डोबा रखमाय मागणे ते क तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निर्विहेची मज दे अनेक तुझे काही न मागू निर्विहेची मज दे आणि को दुसरे काही न मागू दे ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदि शक्ती मुक्ताबाई की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय सब संतन की जय।